नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो. आपण 11वी नीट व JEEचा क्लास 16 मेला पुनश्च सुरू करत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहायचे. मला सर्व पालकांना सांगायला फार आनंद वाटतो की आपली बॅच ही तिसरी बॅच असेल. जी पहिली बॅच आहे त्या विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिल्या. त्यामध्ये आकाश अरुण मिसाळ या विद्यार्थ्याला 89% JEE मध्ये मिळालं. पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला एवढं पर्सेंटाईल मिळणं ही फार मोठी यशाची आणि कौतुकाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. तुमची बॅच म्हणजे आपल्या शाळेतील तिसरी बॅच. या बॅचमध्ये आपल्याला साहजिकच पुढे झालेल्या 2 बॅचपेक्षा जास्तीत जास्त यश मिळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी 16 मेलाच हजर राहायचे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक आनंदाचा क्षण मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतो. तो म्हणजे नीट परीक्षा. नीट परीक्षा दिल्यानंतर ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष त्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर आपल्या शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांना 350 ते 474 पर्यंत मार्क येत आहेत. पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढे मार्क आपल्या विद्यार्थ्यांना येत आहेत की ज्यामध्ये आपण ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने क्लास सुरू केला होता. साहजिकच या प्रयत्नाने आमचा हर्ष उल्हासित झाला आहे. तुम्ही सर्वांनी जर याच पद्धतीने पाठबळ आणि प्रयत्न तुम्ही जर सर्व विद्यार्थी केले तर तुमच्या बॅचमध्ये आमचं एक स्वप्न आहे, अबकी बार 700 पार. तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जर थोडीशी मेहनत आणि वेळेचं नियोजन जर केलं तर साहजिकच आपण यामध्ये 100% यशस्वी होऊ. आणि तुमच्या बॅचमध्ये एक आनंदाची बाब आहे की तुम्हाला इतर ज्या झालेल्या 2 बॅच आहे त्यांना आपण अभ्यासिका देऊ शकलो नाही, परंतु तुमच्या बॅचला आपण एक सुसज्ज अभ्यासिका देत आहोत. त्यामुळे जे डायव्हर्जन आणि डिफ्लेक्शन मुलांच्या मनामध्ये येतं ते होणार नाही. साहजिकच विद्यार्थ्यांनो, या अभ्यासिकेमध्ये मी नवोदयच्या 2 विद्यार्थ्यांवरती गेल्या 35 दिवसापासून जी मेहनत घेतोय तर त्याचं यशसुद्धा मला मिळालं. त्या विद्यार्थ्यांना जी 400 मार्काचे मी पेपर घेतला ते ह्या 20 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा इथंच होते. 400 मार्कांचा पेपर ज्यावेळेस मी त्या 2 विद्यार्थ्यांचा घेतला तर त्या विद्यार्थ्यांना 400 पैकी साधारणतः 11 आणि 13 असे 2 पद्धतीचे त्यांचे 11 आणि 13 प्रश्न त्यांचे चुकलेत. परंतु त्या विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये 400 पैकी 334 व 343 या पद्धतीचे मार्क मिळाले. खरंच अभ्यासिकेचा सुद्धा फार मोठा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. तुम्ही सुद्धा या सर्व बाबींचा लाभ घ्यावा. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये क्लास केल्याने खूप सारा फायदा होतो. याचे रिझल्ट आता आपल्याजवळ आहेत आणि साहजिकच तुम्ही सर्वांनी या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च सूचित करतो की 16 मे 2024 रोजी सर्व विद्यार्थ्यांनी 8 वाजता शाळेत हजर राहावं. आणि दुसरी आनंदाची बाब आहे की सर्व विद्यार्थ्यांना सांगायला मला आवडेल की 8 ते 12:30 याच वेळेमध्ये आपण आपला क्लास ऑफलाईन संपूया आणि नंतर तुम्ही ऑनलाईन क्लास करण्यासाठी मोकळे राहणार. तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन या सर्व गोष्टीचा आपण फायदा घेऊया. आणि पुन्हा एकदा मी माझा उद्गार तुमच्यासमोर मांडतोय, अबकी बार 700 पार. धन्यवाद.